रायगड जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी विजय पवार यांनी लिहिलेल्या शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देणारे शासनाचा जनतेशी संवाद या पुस्तकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी HK जावळे यांच्या हस्ते पनवेल उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले। रायगड जिल्हा माहिती अधिकारी विजय पवार यांनी लिहिलेल्या शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देणारे शासनाचा जनतेशी संवाद या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी जावळे यांच्या हस्ते पनवेलच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाले। यावेळी दैनिक कर्नाळाचे संपादक प्रफुल्ल फडके, मुंबई दूरदर्शनचे वृत्त संपादक नितीन केळकर, कोकण विभाग माहिती उपसंचालक देवेंद्र भुजबळ, जिल्हा माहिती अधिकारी विजय पवार, पनवेलचे उपविभागीय अधिकारी पांडुरंग मगदुम, पनवेलचे तहसीलदार संदीप माने, पोलीस आयुक्त पनवेल झोन 2 चे प्रमोद कुमार, प्रमोद शिवाळे, निर्भीडचे संपादक कांतीलाल कडू, रायगड नगरीचे संपादक सुनील पोद्दार, प्रमोद वालेकर, विजय कडू, गणेश कोळी, सुमंत नालावडे, अतुल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी लेखक विजय पवार यांच्या पुस्तकाचे कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या। साधारणतः 6 ते 8, 8:30 हा खूप महत्त्वाचा वेळ असतो बातम्या पाठवायच्या, त्यामध्ये आपला विलंब झाला। पवारने वर्षभर जे काही कृषीवलमध्ये लिखाण केलेलं आहे त्या लिखाणाचा सार ग्रंथ, संदर्भ ग्रंथ म्हणून हे पुस्तक शासनाचा जनतेशी संवाद या रूपानं आज प्रकाशित झालेलं आहे। केळकर साहेबांनी सांगितलं की प्रत्येक शुक्रवारी येणारा एखादा लेख आवडल्यानंतर त्याचा आपण कात्रण ठेवतो किंवा ते अंक तसा जपून ठेवतो, परंतु काही कालावधीनंतर कात्रणाचा हरवून जातो, तो अंक पण मिळत नाही। परंतु जर हे पुस्तकरूपी असेल तर ते पुस्तक चांगल्या प्रकारे टिकून राहू शकते। सध्याचं जे युग आहे हे माहितीचं युग आहे, IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। अनेक वेळा देव आपली परीक्षा घेत असतो, अनेक दुःख तो आपल्याला देत असतो आपली त्याच्यावरची भक्ती तपासून घेण्यासाठी। परंतु पुत्रसुख न मिळालेल्या एका दाम्पत्याने देवाची परीक्षा घेतली आणि अखेर देव त्यांवर प्रसन्न झाला। लग्नाच्या 25 वर्षानंतर त्यांना पुत्र प्राप्ती झाली, तीही जुळीबाळांच्या रूपात। दैनंदिन आयुष्यात माणूस अनेक वेळा अपयशी होत असतो। प्रत्येक पायरीवर कधी कधी त्याला अपयश मिळत असते, परंतु अपयश आल्यावर त्याच्या भावनेची वाट तो परमात्मा समोर मोकळी करत असतो। एक अलौकिक शक्ती त्याला या नात्यातून मिळत असते। अनेक लोक अष्टविनायकाच्या दर्शनाला जाऊन आपले देवाबद्दलची असलेली कृतज्ञता व्यक्त करतात, तर काही जण आपल्या घरात देवाला आमंत्रित करतात। देवाला प्रसन्न करण्यासाठी डोक्यात येईल ती शक्कल तो लढवतो। अनेक वर्ष तपस्या केल्यानंतर देवाच्या मनात आले तरच तो प्रसन्न होत असतो। परंतु आजच्या युगातही देव प्रसन्न होतो। देवावर जशी आपली श्रद्धा असते तसाच त्याचा आपल्याला रागही येऊ शकतो। त्यामुळेच रागावलेल्या एका भक्ताने घरात आणलेल्या बाप्पाला पुत्रसुख दिले नाही म्हणून चक्क कोंडून ठेवले होते। अनेक वर्ष गणपतीची आराधना करूनही पुत्रसुख न दिल्यामुळे बाप्पावर राग ठेवून ही कृती त्याने केली। अखेर 1.5 वर्ष नजरबंद झालेल्या बाप्पाने आपली कृपादृष्टी या दाम्पत्यावर दाखवली आणि या भक्ताला पुत्रसुख मिळाले। आमच्या प्रतिनिधीने या मधुकर बागडे भक्ताशी संवाद साधला। जानना चाहेंगे आपकी शादी को कितने साल हो गए? 25 साल। 25 साल हो गए। आपके मतलब मियाँ बीवी में ऐसी क्या कमी थी जिसकी वजह से अब तक मतलब औलाद नहीं हुए थे, औलाद का सुख आपको नहीं मिला था? कुछ कमी थी, डॉक्टर से आपने इलाज करवाया, कुछ पता किया तो क्या बताया डॉक्टरों ने? उन्होंने मतलब कुछ बीमारी नहीं बताई थी। अच्छा, तो मतलब यूं समझा जाए कि एक संयोग था, बच्चे आपको नहीं मतलब औलाद नहीं मिल रहा था, आपको औलाद के सुख नहीं मिल रहे थे आपको। मतलब कुछ अपना भगवान का भी कुछ पीछे रहेगा ना। अच्छा, जैसा कि आपकी मिसेस ने बताया कि हमने कई वर्षों से गणपति बिठाते हैं और हमने गणपति की मूर्ति अपने घर में रख छोड़ी कि अब जब तक औलाद नहीं होगा हम विसर्जन नहीं करेंगे, तो इसमें कितनी सच्चाई है? सही उन्होंने सही कहा या गलत कहा है? सही कहा है। तो कितने सालों से आप गणपति को स्थापित कर रहे हो अपने घर में? मूर्ति कब से बिठा रहे हो? एक 12 या 13 साल। 12-13 साल से बिठा रहे हो। और ये जो आपने मूर्ति घर में अभी रख छोड़ी है, भगवान गणेश को कैद कर लिया आपने, कितने सालों से उनको रखा हुआ है? 1.5 साल हो गए। 1.5 साल हो गए। तो आपने क्या सोचा था कि गणपति की मूर्ति कब विसर्जन करेंगे आप? मतलब वो डिलीवरी होने के बाद में मतलब भगवान को बोल दिया था कि जब तक तू मुझे औलाद का सुख नहीं देगा और मैं तुझे छोड़ूंगा नहीं, ऐसा कुछ था क्या मन में भावना? मन में था ना।
तो अब कैसा महसूस कर रहे हैं जब भगवान ने एक छोड़ के दो बच्चे दे दिए, वो भी एक लड़का और एक लड़की? थोड़ा समाधानी हो रहा है। अच्छा, थोड़ा समाधान हो गया है। तो अब भगवान को मुक्त करने वाले हैं कि नहीं करने वाले? करेंगे ना। तो अब विसर्जन करने वाले? आगे अभी गणपति आएंगे उसी समय विसर्जन करेंगे। अच्छा, गणपति आएगी तब विसर्जन करेंगे। तो और भी कोई बड़ी मूर्ति लाने वाले घर में? नहीं, उनका सेवा तो हम छोड़ेंगे नहीं। उनका सेवा नहीं छोड़ेगे। तो यही मूर्ति को स्थापित करेंगे कि नई मूर्ति लाने वाले हैं? नई भी लाएंगे ना। अच्छा, नई मूर्ति भी आएगी और साथ में इनको साथ में विसर्जन किया जाएगा। त्यावेळी त्याच्या पत्नीने सांगितले की बाप्पाने आम्हाला मूल दिले नसते तर आम्ही गणपती बाप्पाचे विसर्जन तोपर्यंत केले नसते जोपर्यंत आम्हाला तो मूल देत नव्हता। मंगल जी, ये बताएं कि आपके शादी को लगभग कितने साल हो गए होंगे? 25 साल हो गए। 25 साल में ये जो आपको जो 2 बच्चे मिले हैं, ये पहला है कि इससे पहले भी? नहीं, पहला। तो इसके किस तरह से, मतलब क्या प्रयास किया? किसी डॉक्टर के पास गई थी? हाँ, डॉक्टर के पास भी गए, लीलावती में ट्रीटमेंट लिया, शाह के पास ट्रीटमेंट लिया। अच्छा, अभी फिर पूना में लिया तो हम लोग को। तो ये सिलसिला कितने दिनों तक चला? कम से कम 15 साल से चल रहा। 15 सालों तक आपने इलाज करवाया? 15 सालों से इलाज किया। कहा कि मैं 15 सालों तक डॉक्टर से इलाज कराते रही, उसके बाद ये सिलसिला रुक गया कि चलता रहा? नहीं, ये तो चलता रहा, लेकिन फिर भी हमने भगवान को, गणपति को पकड़ लिया। तो गणपति हम लोग बहुत दिन से बिठा रहे थे। अच्छा, हाँ। तो मतलब सारे इलाज आपने बंद करवा दिए, मतलब थक गई आप इलाज कराते कराते थक गए, और आखिरी में भगवान गणेश को पकड़ लिया आपने? भगवान गणेश को ऐसा कहा कि हम लोग अभी किसको ही नहीं छोड़ेंगे। अच्छा। इनको ही रख लेंगे घर पे, जब इनको हमको देगा बच्चा तो हम। 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा सण 23 मार्च रोजी उरण ज्येष्ठ नागरिक संघ आणि कर्नाळा स्पोर्ट्स असोसिएशन यांच्यातर्फे उरण शहरात शोभायात्रा काढून साजरा करण्यात आला। गुढीपाडव्यानिमित्त सकाळी पेन्शनर पार्क येथून शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेची स्वामी विवेकानंद चौक, गणपती चौक, बाजारपेठ, गांधी चौक, जरीमरी मंदिर, कोटनाका, राघोबा देव मंदिर, राजपाल नाका, विमला तलाव, एनआय हायस्कूल या मार्गाने पेन्शनर पार्क येथे या शोभायात्रेची सांगता झाली। या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा केलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लेझिम नृत्य या शोभायात्रेचे खास आकर्षण ठरले होते। ठिकठिकाणी रांगोळ्या काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले। रांगोळी स्पर्धा, नृत्य, पारंपरिक नृत्य, कोळी नृत्य, भजन आदींच्या स्पर्धाही घेण्यात आल्या। विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले। या शोभायात्रेत नरेश रहाळकर, प्राध्यापक LB पाटील, मंगेश ठाकूर, सोनिया मयेकर, नैना पाटील, सदानंद गायकवाड, सीमा घरत, संगीता पवार, काका पाटील, नाना पाटील, शेखर पाटील, नरेश घरत, कामगार नेते तथा द्रोणागिरी स्पोर्ट्सचे अध्यक्ष महादेव घरत, वैशाली घरत, माया पाटील, गौरी देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते। ही आहेत या शोभायात्रेची काही क्षणचित्रे।
टेंबोडे गावातील गडगे यांच्या घराला अचानकपणे रात्रीच्या वेळी आग लागली। या आगीमध्ये संपूर्ण घराची राख झाली असून गडगे परिवारावर मोठे संकट कोसळले आहे। या परिवारासाठी पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती यांनी आर्थिक मदत देऊ केली। पनवेल तालुक्यातील टेंबोडे गावातील रहिवासी अबू नारायण गडगे व अनिता अभिमन्यू गडगे यांच्या घराला अचानकपणे आग लागली। या आगीमध्ये अबू गडगे व अनिता गडगे यांच्या संपूर्ण घराची राख रांगोळी झाली आहे। घरासोबत घरामध्ये ठेवलेले किमती सामान आगीत जळून गेले। यामुळे अबू गडगे व अनिता गडगे यांच्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे। गडगे यांच्या परिवारावर आलेल्या या संकटामुळे पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती हरीश केणी यांनी गडगे परिवाराला भेट देऊन त्यांना आर्थिक सहाय्य केले। यावेळी सभापती हरीश केणी यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य राजेश केणी, गोपाळ भगत, बबन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी गडगे परिवाराने सभापती हरीश केणी यांना धन्यवाद दिले। दोन मुली आणि मी झोपलेली होतो, काय समजलंच नाही मला काय झालं नाही काय नाही। तेव्हा इकडून बॉम्ब सुटली, तेव्हा आम्ही बाहेर निघालो, तेव्हा काहीच घरात राहिला नाही। सगळं झालं, कशा मुला लागली काही समजलीच नाही। आज सभापतीला याबद्दल तुम्हाला काय वाटतं? धन्यवाद वाटतं। जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा कविता गायकवाड यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर निवड झाल्यावर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा कविता गायकवाड यांनी विजयी झाल्यानंतर गुरुवारी मातोश्री बंगल्यावर जाऊन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे तसेच आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आदी मान्यवरांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले। यावेळी कविता गायकवाड यांचे कौतुक करीत मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा कविता गायकवाड यांच्याबरोबर शिवसेना जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड आदी मान्यवरांसोबत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कविता गायकवाड व जगदीश गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसोबत चैत्यभूमीला जाऊन भेट दिली। वाशीच्या पाम बीच रस्त्यावर एनआरआय कॉलनी जवळ स्विफ्ट व होंडा सिटी या दोन गाड्यांचा अपघात झाला। हा अपघात दुपारी 12च्या सुमारास घडला असून अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही। अपघातानंतर होंडा सिटी गाडीचा चालक हा फरार आहे। नवी मुंबईच्या पाम बीच रोडवर पुन्हा एकदा अपघात घडला आहे। स्विफ्ट व होंडा सिटी या दोन गाड्यांमध्ये हा अपघात झाला। या अपघातात स्विफ्ट गाडी पलटी होऊन रस्त्याबाहेर फेकली गेली, तर होंडा सिटीचेही नुकसान झाले आहे। या अपघातात कोणालाही गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या नाहीत। गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर आले। पोलिसांच्या प्राथमिक अंदाजात होंडा सिटी गाडीच्या चालकाची चूक असल्याचे समजले। सिग्नल तोडून ही गाडी ओव्हरटेक करताना हा अपघात घडला असावा असे पोलिसांनी सांगितले। या अपघाताबद्दल घटनास्थळी असलेल्या ट्रॅफिक हवालदाराशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधून अधिक माहिती जाणून घेतली। इसमें जो ड्राइवर है, ड्राइवर की गलती की वजह से हुआ कि कैसे हुआ? ड्राइवर फिलहाल कहाँ है? ड्राइवर एक्सीडेंट हो भाग के गया गाड़ी। ड्राइवर भाग गया है? गाड़ी छोड़ के भाग गया। गाड़ी छोड़कर भाग गया है। सर इसके साथ में किसी को और चोटें आई हैं कोई? किसी को चोट नहीं लगा। दूसरी गाड़ी किधर है सर? दूसरी गाड़ी वो खड्डे में वो बाजू में गाड़ी गाड़ी में पलटी हो गई है। उसमें किसी को चोटें आई है? उसमें ये डॉग दो थे, दो कुत्ते थे गाड़ी के अंदर। कुत्ते थे और उसको कुछ नहीं लगा, और एक दो आदमी थे और दो आदमी था। वो दो आदमी को चोटें आई है? नहीं। दो आदमी को भी चोटें नहीं है और कुत्ता भी सही सलामत है। शेका पक्ष महायुतीच्या रायगड जिल्हा परिषद सदस्या सौ प्रिया मुकादम यांनी कळंबोली विभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी संपर्क कार्यालय सुरू केले आहे। या कार्यालयाचे नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले।
कळंबोली विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या प्रिया मुकादम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे नुकतेच आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, सभापती हरीश केणी, भाजपाचे नेते बाळासाहेब पाटील तसेच शेकाप, शिवसेना, भाजपा, आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपस्थित मान्यवरांचा बबन मुकादम यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला। कर्नाळा आज तक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आज तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com।